नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एच एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, जी सारथी, महाज्योती, बार्टी, TRTI आणि RT याची जी CET होणार आहे यावर्षी, त्याचं आता टाईम टेबल आलेलं आहे. CET कधी होणार आहे, तुमचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. बऱ्याच जणांनी हॉल तिकीट डाउनलोड केलेले आहेत. इथे तुम्ही लिंक पाहू शकता. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. तुम्हाला आता एक्झामला सामोरं जायचं आहे आणि क्वेश्चन पेपर तुम्हाला हे गरजेचे आहेत. एक एक क्वेश्चन पेपर जरी तुम्ही बघितला तर तुम्हाला एक आयडिया येईल की कसे प्रश्न असतात आणि त्यानुसार तुम्ही संदर्भ पुस्तके वापरून त्याचा अभ्यास करू शकता. तर इथं ही जी PDF आहे ह्याच्यामध्ये एक्झामचा टाईम टेबल आहे. ओके, ह्याच्यामध्ये बघा तर एक्झाम कधी होणार आहे ह्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तर बघा इथे डेट, नेम ऑफ स्कीम, इन्स्टिट्यूट इन्वॉल्व. ठीक आहे. तर याच्यानुसार गेल्या वर्षी पण असाच टाईम टेबल आला होता विद्यार्थी मित्रांनो एक्झामचा, आणि त्यानुसार एक्झाम झाल्या होत्या. तर यावर्षी बघा जे एक्झाम होणार आहेत त्यासाठी आता बघा याआधी परीक्षा वेगळ्या व्हायच्या. गेल्या वर्षी कंबाईन परीक्षा झालेली आहे. महाज्योती, बार्टी, सारथी, TRTI. यावर्षी RT एक संस्था ॲड झालेली आहे मध्ये. ठीक आहे. तर त्याचे क्वेश्चन पेपर गेल्या वर्षीचे आहेत, आपण चॅनलवरती इथं टाकलेले आहेत. तुम्ही बघा इथं बँकिंगचा क्वेश्चन पेपर आहे, हा स्टाफ सिलेक्शनचा आहे, त्यानंतर हा UPSCचा आहे. ओके, त्यानंतर हा UPSCचा, आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झाले होते. एकाच परीक्षेचे बरेच पेपर आहेत. माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते आणि विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले होते ते इथे मी टाकून दिलेले आहे. ठीक आहे. आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे, टेलिग्राम चॅनलवरती. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. तर हा जो पेपर आहे तुम्ही ओपन केला तर तुम्हाला इथे बघा सुरुवातीला पेपर कधी कंडक्ट झालेला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2024मध्ये 1 ऑगस्टला त्याचा शिफ्ट टायमिंग काय होता ते आहे. आणि मग इथे तुम्हाला ही फर्स्ट आन्सर की आहे विद्यार्थी मित्रांनो, ही फर्स्ट आन्सर की आहे. याच्यामध्ये काही सेकंड आन्सर कीमध्ये काही चेंजेस झालेले असू शकतात, काही प्रश्न रद्द झालेले असू शकतात आणि काही प्रश्न बदल झालेला असू शकतो. ठीक आहे. ते ह्याच्यामध्ये नाही आहे. मी तसं ह्याच्यामध्ये इथं मेन्शन केलेलं आहे बघा, फर्स्ट आन्सर की आहे म्हणून. ठीक आहे. ते बघा फर्स्ट की असं इथं मी स्पेशल मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. पण तुम्हाला एक क्वेश्चन पेपर जरी भेटला तरी सफिशियंट आहे तुम्हाला ते कळण्यासाठी कसे प्रश्न असतात ते. इथं मी 1, 2, 3, 4, 5, 6 पेपर इथे अपलोड केलेले आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त MPSCचा पण पेपर आहे. इथं बघा MPSCचा आहे, कंबाईनचा आहे, त्यानंतर UPSCचा आहे, अजून एक UPSCचा आहे वेगळ्या शिफ्टमधला, स्टाफ सिलेक्शनचा आहे आणि बँकिंगचा आहे. तर जवळपास सर्वच क्वेश्चन पेपर अवेलेबल झालेले आहेत. कमीत कमी एक जास्तच्या मागं लागू नका. आता परीक्षा तुमच्या होणार आहेत. ठीक आहे. तर जेवढा वेळ आहे फक्त एक क्वेश्चन पेपर बघा तुम्ही आणि तुम्हाला एक आयडिया येईल की कसे प्रश्न गेल्या वर्षी आले होते. यावर्षी तसेच असू शकतात असं सांगू शकत नाही, पण गेल्या वर्षी IBPSने एक्झाम कंडक्ट केलेली होती. ठीक आहे. तर मित्रांनो, आपलं जे चॅनल आहे SH एज्युकेशन, ते तुम्ही जॉईन केल्यावर मी हे आजच 11 सप्टेंबरला इथे मी क्वेश्चन पेपर अपलोड करून ठेवलेले आहेत. ठीक आहे. परत टाकलेले आहे, यापूर्वी पण टाकले होते, परत टाकलेले आहेत. तर तुम्ही जॉईन जर चॅनल केलं हे तर तुम्हाला वरच्या कडेला, तुम्हाला तिथे खालच्या कडेला क्वेश्चन पेपर दिसतील. तर सर्व विद्यार्थ्यांना एक्झामसाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.